यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। बेलोरा खदान चेकपोस्ट जवळ रस्त्याच्या कडेला पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाला असून वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय याचा तपास सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वाघांचा वावर नवा नाही। घनदाट जंगल, कोळसा खाणी आणि मानवी वस्ती यांचा जवळचा संपर्क असल्यामुळे अनेकदा वाघ नागरिकांच्या नजरेस पडत असतात। मागील काही दिवसातही वणी तालुक्यातील विविध भागांमध्ये वाघ दिसल्याच्या घटना समोर आल्या होत्या। मात्र शनिवारी 20 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास वणी बेलोरा मार्गावरील बेलोरा खदान चेक पोस्ट जवळ रस्त्याच्या कडेला एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला। ही बाब सकाळी कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच तत्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली। माहिती मिळताच त्यांनी वेळातच वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। सध्या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। विषबाधा, अज्ञात वाहनाची धडक किंवा नैसर्गिक मृत्यू असे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। संभाव्य धोका लक्षात घेता वन विभागाने संपूर्ण परिसराला सील केला असून पंचनामा करण्यात आलाय। मृत वाघाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे। दरम्यान मानवी वस्तींच्या अगदी जवळ वाघांचा वाढता वावर आणि आता थेट मृत वाघ आढळून येणे ही घटना वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे। या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वणी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। एकीकडे वाघाचा मानवी वस्तीच्या जवळ वाढता वावर आणि दुसरीकडे थेट मृत वाघ सापडण्याची घटना, यामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।